हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. प्रामाणिकपणाने सांगायचं बरं का, आजचा व्हिडिओ माझा बघून आहे ना तुम्ही त्याच्या खाली कमेंट प्रामाणिकपणाने करायच्या आणि न्यायाने करायच्या बरं का. तर मी ना म्हणजे कालचे तुपे फॅमिलीचे भांडणाचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. आणि तो व्हिडिओ मी आज पहाटे बघितला होता बरं का. आज पहाटे बघितला होता तो. इतका भयंकर प्रकार त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला ना. खरं तर सोशल मीडियावरती ना असे एवढे म्हणजे क्रूरतेने भांडणं झालेले, असे भांडणं टाकायलाच नाही पाहिजे. पण ज्याला ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे टाकला. आणि कालच्या भांडणातून तुम्हाला शिकण्यासारखं काय आहे ते पण सांगा बरं का. तुम्हाला तर बापरे, एवढा भयंकर प्रकार. आपण मीडियावर असताना आपली बाजू खरी किंवा खोटी मांडण्याचं हे मीडिया एक माध्यम खरंच चांगलं आहे बरं का. पण त्याचा गैरवापर कधी करू नये असं मला वाटतं बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे बरं का, एवढे भांडणं झाले ना, त्याला ती बाई जबाबदार आहे थोडक्यात सांगायचं. आता ह्याच्या खाली कमेंट येतील तुमच्या वाकड्या तिकड्या कशा बी, पण मग खरं मला तर खरं बोलायला आवडतं आणि खरं वागायला आवडतं बरं का. तिथं कुणी आपल्याला नावं ठेवू नाही तर काहीही करू. कालच्या भांडणातून एकच शिकण्यासारखं होतं त्यांच्या. माणसाच्या तोंडावरती जर कंट्रोल नसला ना तर कितीक पण भयंकर प्रकार घडू शकतो तोंडावर नियंत्रण नसल्यानंतर. आता काल त्या भांडणामध्ये त्या बाईचे जाऊ आणि दीर कुठं होते, तिच्या सासू सासऱ्याच्या दारामध्ये. पण ही एवढ्या शिव्या देऊन त्यांना भांडणाला प्रवृत्त केलं होतं बरं का हिने. तसं तर ती आधी वागती, पण लोक आहे ना नंतर रडती बिडती ना, तर मग लोकांना सहानुभूती वाटती. पण सहानुभूती नका वाटून घेऊ. तिला पण 2 गोष्टी समजून सांगण्याची गरज आहे बरं का. खरं तर तिचं तर डोकं ठिकाणावर राहिलंय का नाही राहिलंय तेच कळत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एवढं माणसाला उत्साहित करते भांडणाला. इतके तिचे शब्द धारदार आणि एवढे भयानक अश्लील शब्द असतात ना, त्याच्यामुळं खरं तर सोशल मीडियावर पण आणि तिच्या सासरी पण आणि तिच्या माहेरी पण भांडणं होतात बरं का. माझ्या डोक्यातला खटका अजून पण गेलेला नाही. तिने मला इतक्या अश्लील भाषेत बोललेली होती ना, तो व्हिडिओ डिलीट मारलेला आहे तिने. पण एक चॅनल ते सॉरी एक लाईव्ह अजून पण तिच्या चॅनलवरती आहे माझी, ज्याच्यामध्ये तिने मला विनाकारण शिव्या दिल्या होत्या. आणि विनाकारण मला पण तिने असं बोलायला प्रवृत्त केलं होतं. म्हणजे तिचा आहे ना हाच पॉईंट आहे ना, तिला गोत्यात आणतो बरं का. बाकी तिचं सगळं चांगलं आहे. मी तिचे पहिल्यापासून व्हिडिओ बघायचे, जसं चॅनल स्टार्ट झालं का तेव्हापासून तिचे व्हिडिओ बघायचे. पहिले व्हिडिओ मला लय आवडायचे बरं का तिचे. पण आता काय झालेलं आहे, तिचं डोकं असं थाऱ्यावरच नाही राहिलं. तिच्या आहे ना तोंडामुळे आहे ना तिच्यावर वाईट प्रसंग येतात बरं का. असे सोशल मीडियावर पण झालं. बायांनी तिला शुल्लक जरी कमेंट केली ना, तरी ती इतक्या नीच आणि इतक्या खालच्या पातळीच्या आणि एवढ्या घाण शिव्या देते ना, त्याच्यामुळं मग लोक पण काय करते तर परत घाण कमेंट करते. तर म्हणजे आपल्या स्वतःच्या तोंडामुळं सगळं काही घडतं. तर मग जर हेच तोंड जर कंट्रोलमध्ये ठेवलं, डोक्यावर थोडंसं नियंत्रण ठेवलं, तर कशाला आपल्याला म्हणजे आपल्या आयुष्यात संसारात एवढ्या कटकटीन भांडणं होतील, नाही होऊ शकत. माझ्या तर पोरीने तिने मला ज्या घाण शिव्या दिल्या होत्या का, ती लाईव्ह बघितली होती ना, एवढी पोरगी असून तिच्या मनामध्ये तिच्याविषयी एवढं म्हणजे असा राग बसलेला आहे. अजिबात तिचे व्हिडिओ बघायचे नाही. म्हणती मम्मी तुला काय आवडते, तिने तुला किती घाण शिव्या दिल्या होत्या अशी म्हणते बरं का माझी जानू. तर मग एवढ्या लेकराला जर एवढं घाण बोललेलं डोक्यातलं जात नसन, तर पब्लिकनी पण जराशी विचार करा ना तुम्ही. तुम्हाला मस्त तिच्याबद्दल सहानुभूती वाटती. कालचे भांडणं झाले, त्या भांडणामध्ये तिच्याबद्दल तुम्हाला तिची सहानुभूती वाटती. पण जर हिने त्या भांडणामध्ये थोडंसं कंट्रोलमध्ये तोंड ठेवलं असतं, तर काल एवढा भांडणाचा प्रकार दिसलाच नसता आपल्यासारख्यांना बरं का. स्वतः हिने आधी ना, तुम्ही नीट व्हिडिओ बघा बरं का तो भांडणाचा. जेव्हा हिचे जावंदीर तिच्या सासू सासऱ्याच्या दारात बसलेले होते ना, ही इकडून त्यांना किती घाण शिव्या देत होती. मग विचार करा, जर अशा घाण शिव्या दिल्यानंतर ही व्हिडिओ काढत असल्यानंतर समोरच्याचं डोकं किती म्हणजे त्याचा बी रागाचा पहारा चढन की नाही चढन बरं. ही बाई स्वतःच्या तोंडामुळं गोत्यात येते बरं का. आणि माणूस म्हणलं का, माणसाच्या शब्दामध्ये इतकी धार असते ना,
एखाद्या तलवारीला सुद्धा धार नसन एवढी माणसाच्या शब्दामध्ये धार असते. आणि हे शब्दच आहे ना सगळं काही घडवून आणतात, भांडणं तडणं. एखाद्याचं या शब्दांमुळे मी तर म्हणते जीव सुद्धा जाऊ शकतो, एवढी शब्दामध्ये ताकद आहे, एवढी शब्दामध्ये ताकद आहे. कालचा तो व्हिडिओ बघितला, बापरे इतका भयानक प्रकार. ह्या बाईचं तोंडच असं कंट्रोलमध्ये नाही. मी म्हणते हिला लेकरं एवढे रडत होते, त्या लेकरांची सुद्धा किवदाय येत नव्हती का, थोडी सुद्धा शांत बसत नव्हती. एवढी ती म्हणजे सुरुवातीला हिने स्वतःहून भांडणं काढले होते बरं का. ही जास्त घाण शिव्या देत होती आणि घाण बोलत होती. आणि ही नाहीच्या कमेंट करणाऱ्या बायांना सुद्धा रिप्लाय किती घाण भाषेत येते. तुम्ही रिप्लाय दिल्यानंतर तिचे रिप्लाय बघा. मला तर दिलेच होते तिने इतक्या घाण शिव्या. अरे बाप रे, मला तर काय म्हणली होती ती पार. तू म्हणजे हिने जेव्हा मला घेण्याना देण्याच्या लाईव्हला शिव्या दिल्या, त्याच्यानंतर मी तिच्यावरती व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर तिने इतकी भयानक पद्धतीने कानाला ऐकावं असं सुद्धा वाटत नाही, तिने लाईव्ह डिलीट केली ती. इतक्या घाण त्या लाईव्हमध्ये मला शिव्या दिल्या होत्या बरं का हिने. तुझं वाटोळं होईल, तुझे लेकरं तोंड वाचून जातील, तुला पैसा कमी पडतो म्हणून तू माझ्या नावावर व्हिडिओ छापती, माझ्या नावाने व्हिडिओ करती. पण हिने आधी शिव्या दिलेली, हिची चूक सांगत नाही बरं का, कधीच सांगत नाही. आणि हिची चूक सांगत नाही, नंतर मग आहे ना रडून बिडून व्हिडिओ काढती. पब्लिकला ही खरी वाटती आणि बाकीच्यांना ती जे कोणी असं कमेंट करणारे असू द्या, तिच्या घरचे माणसं असू द्या, माहेरची माणसं असू द्या, हे खोटे वाटतात बरं का. पब्लिकनी बी जरा तिला आहे ना, ती जराशी ध्यानावर यावं अशा तिला पण कमेंट करा. नुसत्या सहानुभूतीपोटी तिला कमेंट करू नका. तिला थोडी जरी वाकडी कमेंट केली ना, ती इतकी घाण बोलती ना, लय घाण बोलती. ह्या घाण बोलण्यामुळंच आहे ना तिच्यावर सगळ्यांचा राग असं या सोशल मीडियावर बी ना म्हणजे ज्याला कळतंय त्यांचा राग बीग आहे बरं का. बाकीचे लोक तिला दाखवते सहानुभूती, पण ते सहानुभूती घेऊनच ती ना, तिला असं वाटतंय ना तिचं डोकंच कामातून गेलेलं आहे थोडक्यात म्हणायचं म्हणलं तर. हाताने तमाशा आणि हाताने भांडणं येतं सोशल मीडियावर बी. लोकांच्या बायांना घाण शिव्या देऊन बी. ती तर मला चक्क म्हणली होती, तुला पैसा कमी पडत असला तर नवऱ्याला आहे ना गिऱ्हाईक आणायला सांगायचं आणि धंदा करायचा आणि असं तसं. एवढ्या खालच्या पातळीची बोलली होती ती, शपथ ना. काल तर मला बरं वाटलं बाबा, खरंच ना. ती सासऱ्याला सुद्धा आहे ना शिव्या द्यायला लागली होती. मग विचार करा ना तुम्ही बी, पब्लिकनी बी जरा विचार करा ना. जर आपण घ्या ना त्या जागे, आपल्याला जर शिव्या दिल्यानंतर आपण तरी गप्प बसू का? आपल्याला शिव्या दिल्यावर आपण बी कुणाला बी तुडवणारच ना, ती किती जवळचं असू नाही तर कसं असू. एवढं घाण बोलल्यानंतर बापरे बापरे, त्या दिराला ती त्या जावला सुद्धा किती घाण बोलत होती. मग का म्हणते तिला मारणार नाही बरं? ही बाई आहे ना थोडं सुद्धा डोकं असं ताळतंत्र वापरून ठेवतच नाहीये. नुसते घाण बोलणं, अश्लील बोलणं. आणि मग नंतर झालं गेलं का मग रडायचं, मग रडायचे व्हिडिओ टाकायचे. परत पब्लिकला वाटलं पाहिजे मीच चांगली, बाकीचे सगळे बाकीच्यांच्याच चुका आहे, माझी चुकच नाही. मला काय म्हणायचं, थोडं जरी तोंड कंट्रोलमध्ये ठेवलं ना, हिला कुठलाच त्रास होणार नाही, कुणाचाच त्रास होणार आहे. माहेरच्यांचा त्रास होणार नाही आणि सासरच्यांचा त्रास होणार नाही आणि सोशल मीडियावर बी हिला कोणी त्रास देणार नाही. जे वाईट कमेंट करतात ना, त्यासुद्धा हिला कोणी वाईट कमेंट करणार नाही. हिच्या हाताने हिला आहे ना हे असे दिवस आहेत बरं का. लय भयानक अश्लील बोलती ही बाई, भयानक. कानाला ऐकवत सुद्धा नाही एवढं घाण बोलती. तो दीर आधी तिथून तेव्हा तिला जेव्हा मारायला धावून आलता का, त्याच्या आधीचे शब्द हिचे ऐका आणि मग तुम्हीच ठरवा. एवढं जर असं बोलल्यानंतर कोण मारणार नाही, कोण हाणणार नाही बरं ना. तिचा पुळका नाही, त्या दिराचा पुळका नाही मला. पण मग असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेच नाही पाहिजे ना, असं मला वाटतं. आणि आपण आहे ना थोडंसं आपल्या बोलण्यावर कंट्रोल केलं ना, तर कुठले प्रसंग भांडणं तडणं येतच नाही. तर माझं म्हणणं आहे बरं का असं. आमचं तर घराला घर आणि दाराला दार आहे, शेजारी भिंतीला भीत आहे जावाची आणि बायाची. 20 वर्ष झालं ते इतके म्हणजे याच्याने वागत आहेत ना. पण आपण किती कसे वागले ना, एक शब्द सुद्धा बोलत नाही कुणाला, अथवा भांडतं सुद्धा नाही, काहीच नाही. शब्दाने शब्द वाढत जाते, भांडणाने भांडण वाढत जातं, मिटल्याने मिटतं. पण असं ह्या बाईचं नाही आहे बरं का, अजिबात नाही ह्या बाईचं. ही खरंच ना, कालचा तिचा ते भांडणाचा व्हिडिओ, मला तिला मारलेलं मला काही नाही वाटलं बरं का. पण तिचे ते लेकरं जे रडत होते ना पोरी, त्या गोष्टीने ना पोटात लय तुटत होतं बरं का. त्याच्यामुळे हिने जरा त्या लेकरांचा बी विचार करावा, संसार प्रपंचाचा विचार करावा, स्वतः आजारी असते म्हणते स्वतःचा पण विचार करावा आणि थोडं डोक्यावरती ना
बर्फ ठेवून तोंडातून जे शब्द निघतात ना ते जराशे नियंत्रित ठेवले ना तर हिच्या आयुष्यामध्ये येईल ना खरंच आनंद येईल आणि सुख शांती येईल. पण हिचं तसं नाही आहे. काय हिने मला ते माझ्यावरती हिने 2 लाईव्ह घेतल्या होत्या. कसले शब्द वापरले होते. आई शपथ ते शब्द जरी आठवले ना तरी मला पाणी प्यायची सुद्धा इच्छा होत नाही. एवढी घाण घाण अश्लील बोलली ती बाई मला. त्याच्यामुळं काल तिला ते मारलेलं मला काही नाही वाटलं. कारण तुम्ही विचार करा ते तिच्या घरचे काही त्यांनी चूक केली, पण चूक का केली? ही एवढी उकसवती ना बोलून भांडणाला, लय लय म्हणजे डेंजर पद्धतीने बोलती. त्याच्यामुळं समोर आलं उकसतं भांडणाला आणि बोलायला. असं आहे ना, त्याच्यामुळे हिची कोणी हिला सिंपती दाखवूच नका. जेणेकरून हिचं आहे ना, हिच्यात काही सुधारणा होणारच नाही. तुम्हाला सिंपती दाखवायचीच असेल तर 4 गोष्टी तिला व्यवस्थित तुम्ही जे तिची यूट्यूब फॅमिली आहे ना, ती तिला व्यवस्थित समजून सांगा, की बाई थोडं तरी शब्दावर कंट्रोल कर. एवढ्या अश्लील शिव्या देऊन भांडणं वाढतेतच, मिटत तर नाहीच नाही. भांडणं वाढतेतच आणि तिच्यापर्यंत जरी तिच्या कोणी चाहत्यांनी व्हिडिओ पोहोचवला ना, तरी त्यांना बी एकच म्हणजे तिला एकच सांगणं आहे, तू थोडं तोंडावर नियंत्रण कर. हे तोंड म्हणजे आहे ना, आपलं म्हणजे शब्दच आहे ना, इतके साधे नसते तर शब्दाला शस्त्रापेक्षा सुद्धा धार जास्त असते आणि त्याच्याने तुझ्या जीवावर असं काही कुणी उठू नये, बरं वाईट होऊ नये. 2-3 लेकरांचा विचार कर, तू संसार प्रपंचाचा विचार कर आणि बोलताना जरा विचार करून बोलत जा. एवढ्या घाण पातळीच्या शिव्या तू कोणाला देऊ नको. सगळ्याला शिव्या येतात. त्याच्याने समोरवालं उकसतं जास्त भांडणाला आणि हे असे घेण्याना देण्याचे भांडणं होतात. तुला वाटतं की ज्याला कळायचं त्याला कळतं बरं का, ज्याला नाही कळायचं त्याला तुझे व्हिडिओ कळत नाही. पण भरपूर जणांना कळतात आणि भरपूर जणांना कळत पण नाही. त्याच्यामुळं तो तोंडावर नियंत्रण ठेव. बाकीचं काही करू नको. असं माणसाला वाटतच ना कोणावर पण वाईट प्रसंग आल्यानंतर असं येऊ नये. पण मग असं शिव्या-बिव्या दिल्यानंतर माणसाच्या मनात आहे ना अशी भांडणाची, मारायची अशी उकसतं माणूस आणि त्याच्यानेच भांडणं-तंडणं होते. तर लय डेंजर प्रकार घडला होता कालचा बरं का. आणि तिथे सासऱ्याने बी सासऱ्याला बी शिव्या दिल्यानंतर त्या सासऱ्याने मारलं. त्या दिराला जावाला पण हिने घाण-घाण शिव्या दिल्या त्यांना. त्याच्यामुळं पण त्यांनी हिला मारलं आणि ते भांडणं झाले. पण खरं भांडणाचं कारण हिने 2 व्हिडिओ काढले काल. त्याच्यात एकही सांगितलं नाही आणि त्याच्यामुळं पब्लिकला बी सांगणं आहे, की तिला आहे ना जरा समजून सांगा, की शिव्या देणं, अश्लील बोलणं सोडून दे. ते जर सोडलं ना तू तुझ्या संसारात, आयुष्यात बघ किती चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण होईल. या 2 गोष्टींनीच आहे ना सगळी बरबादी होऊ राहिली.